शास्त्रामध्ये सुभाषितकाराने आपल्या समोर 4 गोष्टी ठेवलेल्या आहेत। आजपर्यंत आपण 46 वर्ष या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये ज्ञान श्रवण करत आहोत, कीर्तन श्रवण करत आहोत, प्रवचन श्रवण करत आहोत, कथा श्रवण करत आहोत, परमरहस्याचं पारायण करत आहोत। तरी सुद्धा आपल्याला या ज्ञानरूपी औषधाचा परिणाम का झाला नाही? तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे? तरी सुद्धा आपल्याला अक्षय सुखाची प्राप्ती का झाली नाही? तरी सुद्धा आपल्याला परम आनंदाची प्राप्ती का झाली नाही? हेच आपल्याला प्रथम श्रवण करायचं आहे। बरेच जण परमार्थ श्रवण करत आहे, पण त्या ज्ञानरूपी औषधाचा परिणाम या शरीरावर होत नाही। कितीही देवदेव केलं तरी म्हणतात, महाराज आम्हाला सुखच लागत नाही हो, आमच्या जीवनामध्ये दुःखच आम्हाला प्राप्त होते। मग एवढं ज्ञानरूपी औषध घेऊन त्या औषधाचा गुण आपल्यावर का आला नाही, त्याचंच उत्तर मी तुम्हाला देणार आहे। सुभाषितकार 4 श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर काही गोष्टी ठेवत आहे। पहिला श्लोक सांगतो आहे, ओम शतम विहाय भोक्तव्यम, शतम विहाय भोक्तव्यम। या श्लोकाचा अर्थ आहे 100 कामं बाजूला सोडून पहिल्यांदा जेवण करा म्हणाले। किती आनंद वाटला हो आता। अंघोळ नाही, देवदेव नाही, परमार्थ नाही, उपवास नाही, अंघोळीच्या अगोदर सुद्धा पहिल्यांदा जेवण करा म्हणाले। अगोदर पोटोबा आणि मग महादेवबा। आता खूप आनंद वाटला, खूप छान उत्तर दिलात महाराज, आम्ही तेवढं मात्र नक्की करू। पण म्हणतात स्नान केल्याशिवाय भोजन करू नये, स्नान केल्याशिवाय इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय प्रसाद ग्रहण करू नये। परम रहस्य सांगता आपला आचार विधी आहे। 100 कामं सोडून पहिल्यांदा जेवण करा म्हणणारे सुभाषितकार दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणता आहेत, ओम सहस्त्रम त्यक्त्वा स्नानमाचरेत, सहस्त्रम त्यक्त्वा स्नानमाचरेत। 100 कामं बाजूला सोडून जेवण करा म्हणणारे सुभाषितकार दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणता आहेत 1000 कामं सोडून पहिल्यांदा स्नान करा म्हणाले। माता जेवणापेक्षा महत्व कशाला आलं? स्नानाला आलं, अंघोळीला आलं। स्नान केल्याशिवाय इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय भोजन सुद्धा करू नका म्हणाले। 1000 कामं बाजूला सोडा, पण पहिल्यांदा स्नान करा म्हणाले। स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात जाऊ नये। शास्त्र सांगतं ज्या स्त्रिया स्नान न करता स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करतात, स्वयंपाकाला सुरुवात करतात, त्या घरामध्ये अन्नपूर्णा वास्तव्य करत नाही, त्या घरामध्ये दरिद्रता यायला सुरुवात होते, वास्तुदोष निर्माण होतात। म्हणून स्नान केल्याशिवाय, देवपूजा केल्याशिवाय स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करू नये। पुढे सांगितलेलं आहे, शास्त्र सांगतं स्नान केल्यानंतर जी माता माऊली आपले केस मोकळे सोडून स्वयंपाक बनवते, देवपूजा करते, स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करते, त्या घरामध्ये सुद्धा वास्तुदोष निर्माण होतात। हे शास्त्र सांगत आहे। पुढे सांगितलेलं आहे स्नान करूनच आपण, आता चुली गेली, आता गॅस आले, गॅस अन्नपूर्णा समजून गॅसची स्वयंपाकाची पूजा केल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करू नये असं शास्त्र सांगतं। म्हणून आपण या ठिकाणी 1000 कामं बाजूला सोडा, पण पहिल्यांदा स्नान करा म्हणाले, स्नान करा। आता 100 कामं बाजूला सोडून भोजन करा म्हणणारे सुभाषितकार 1000 कामं बाजूला सोडून काय म्हणता आहेत? पहिल्यांदा स्नान करा। तेच सुभाषितकार तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणता आहेत, ओम लक्ष्यम विहाय दातव्यम, लक्ष्यम विहाय दातव्यम।
100 कामं बाजूला सोडून जेवण करा म्हणणारी सुभाषितकार, 1000 कामं बाजूला सोडून स्नान करा म्हणणारी सुभाषितकार 3ऱ्या श्लोकामध्ये म्हणता आहे 1,00,000 कामं बाजूला सोडून पहिल्यांदा दान करा म्हणाले. दान. मग आता स्नानापेक्षा जेवणापेक्षा महत्व कशाला आलं? दान करण्याला आलं. मग दारी जर कोणी कार्यकर्ते मंडळी देणगी मागण्यासाठी आले, कोणी जर दान मागण्यासाठी आलं तर म्हणायचं नाही मी स्नान केलं नाही नंतर या, जेवण करतो आहे नंतर या. जेवणापेक्षा स्नानापेक्षा महत्व कशाला आलं? दान करण्याला आलं. म्हणून 1,00,000 कामं बाजूला सोडून तुम्ही सुपात्र ठिकाणी सुपात्र व्यक्तीला दान करा म्हणाली, असं शास्त्र सांगतंय. 1,00,000 कामं बाजूला सोडून पहिल्यांदा दान करा म्हणणारी सुभाषितकार 4थ्या श्लोकामध्ये म्हणता आहेत ओम कोटी त्यक्त्वां शिवं स्मरेत, कोटी त्यक्त्वां शिवं स्मरेत. 1,00,000 कामं बाजूला सोडून दान करा म्हणणारी सुभाषितकार 4थ्या श्लोकामध्ये म्हणता आहेत 1 कोटी कामं बाजूला सोडून पहिल्यांदा भगवान शिवाचं नामस्मरण करा म्हणाले. भगवान शिवाचं त्या ठिकाणी नामस्मरण करा म्हणाले. मग आता दानापेक्षा जेवणापेक्षा अंघोळीपेक्षा महत्व कशाला आलं? नामस्मरणाला आलं. ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ आहे, त्या व्यक्तीला भोजन, पैसा, स्नान घडल्याचं पुण्य त्या ठिकाणी शिवनामस्मरणाने प्राप्त होतं. म्हणून 1 कोटी कामं बाजूला सोडून पहिल्यांदा शिवाचं स्मरण करा म्हणाले. शिवाचं स्मरण करत असताना जेवला आहे का बघू नका, पैसा आहे का बघू नका, स्नान केलं आहे का बघू नका. कोणत्याही वेळेला कोणत्याही टायमाला तुम्ही भगवान शिवाचं स्मरण करू शकता. आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवान शिवाचं भजन आहे, स्मरण आहे, पूजन आहे, त्याला या 3 गोष्टी ऑटोमॅटिक प्राप्त होतात असं या ठिकाणी सुभाषितकार म्हणत आहेत. मग या शिवनामस्मरणाला प्राप्त करून घेण्यासाठी